स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट रेंजिंगचा जो टाइप आहे इनडायरेक्ट रेंजिंग तो आपण बघणार आहोत। यालाच आपण रेसिप्रोकल रेंजिंग सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो, ठीक आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट रेंजिंग बघितलेलं आहे। डायरेक्ट रेंजिंगमध्ये त्याचे जे दोन टाइप्स होते, एक होती आय जजमेंट आणि दुसरं होतं लाईन रेंजर। हे दोन्ही टाइप आपण बघितलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण इनडायरेक्ट रेंजिंग हा पॉइंट आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता इनडायरेक्ट रेंजिंग ही कधी वापरली जाते। इनडायरेक्ट और रेसिप्रोकल रेंजिंग इज डन व्हेन द एंड ऑफ सर्वे लाइन्स आर नॉट इंटरविजिबल ड्यू टू हाय ग्राउंड और अ हिल इंटरव्हिंग। म्हणजे बघा, जिथे पूर्णपणे डोंगराळ प्रदेश असतो, खाली वर उंच दरी डोंगरे असतात खूप मोठे मोठे, तर अशा ठिकाणी हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे आणि इथे या ए पॉईंटवरती एखादा माणूस उभा राहून तो ए पॉईंटपासून हा बी पॉईंट पाहू शकत नाही। किंवा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ह्या एम या ठिकाणी जर माणूस उभा राहिला तर हा एमचा माणूस M1चा माणूस हा फक्त पॉईंट ए बघू शकतो, पण त्याला हा पॉईंट बी दिसू शकत नाही असं कन्सिडर करा। फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता असं वाटत असेल की इथे उभा राहून तुम्ही हा ए पण पॉईंट बघू शकता, बी पण पॉईंट बघू शकता। तर फॉर एक्झाम्पल समजा अशा पद्धतीचं ग्राउंड असेल, हा पॉईंट बी इथे आहे, ठीक आहे, तुम्हाला दिसतंय हा पॉईंट बी इथे आहे आणि ह्या पॉईंट सी ला हा फक्त ए पॉईंट दिसतो, हा वाला बी पॉईंट हा दिसतच नाही आहे मित्रांनो, ठीक आहे, समजलं। याचा अर्थ अशा पद्धतीचं जर ग्राउंड असेल, फॉर एक्झाम्पल इथे हा जो बी पॉईंट आहे ह्या व्यक्तीला किंवा ह्या डी व्यक्तीला, ठीक आहे, या डी व्यक्तीला हा माणूस जो आहे तो दिसत नाही आहे मित्रांनो, सॉरी, इथे ह्या बी पॉईंट जो आहे हा जो व्यक्ती आहे याला हा ए वाला पॉईंटवाला हा वाला व्यक्ती दिसत नाही आहे। मग अशा वेळेस डायरेक्ट ए पॉईंट आणि बी पॉईंट हे इंटरविजिबल असतील तर अशा वेळेस आपण इनडायरेक्ट रेंजिंग या मेथडचा आपण यूज करतो। तुम्ही बघू शकता या इमेजमध्ये मित्रांनो हा ए पॉईंट आहे, तर या ठिकाणाहून हा डायरेक्ट या बी पॉईंटमधच्या सर्वेअरला डायरेक्ट बघू शकत नाही। किंवा तुम्ही इथे बघू शकता हा ए पॉईंटवाला सर्वेअर जो आहे तो डायरेक्ट बी पॉईंटवाला या पॉईंटच्या सर्वेअरला तो डायरेक्ट डोळ्यांनी बघू शकत नाही। त्यावेळेस अशा पद्धतीचं इनडायरेक्ट रेंजिंग आपण ही पद्धत वापरतो आणि रेंजिंग करतो, समजलं। It is also done when end of survey line are not clearly visible due to long distance between them। कधी कधी जर ह्या दोन पॉईंटमध्ये जर डिस्टन्स खूपच जास्त असेल तर अशा वेळेस सुद्धा आपण इनडायरेक्ट रेंजिंग ही प्रोसिजर वापरतो, ठीक आहे। आता त्याची प्रोसिजर बघा मित्रांनो, ही त्याची डेफिनेशन झाली, इम्पॉर्टंट पॉईंट्स झाले की कधी वापरतो, कशा पद्धतीने वापरतो, का वापरतो, ठीक आहे। याच्यानंतर प्रोसिजर बघा डायरेक्ट रेंजिंगची। लेट ए अँड बी बी द टू सर्वे स्टेशन, म्हणजेच पॉईंट ए आणि हा पॉईंट बी हे दोन सर्वे स्टेशन आहेत असं कन्सिडर करा। दे आर नॉट मॅन्युअली विजिबल ड्यू टू हाय ग्राउंड बिटवीन देम, आणि हे दोन्ही पॉईंट आपण डायरेक्ट विजिबल करू शकत नाही मित्रांनो, का तर त्याच्यामध्ये ग्राउंड असेल XYZ, त्याच्यामध्ये अडचणी असतील, त्याच्यामुळे आपण पॉईंट ए आणि बी हा पाहू शकत नाही। नेक्स्ट बघा, इट इज रिक्वायर्ड टू मेजर द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी लेट टू चेनमॅन ॲट M1 अँड N1 ॲज शोन इन द फिगर। आणि आता आपल्याला या अशा दोन पॉईंटचं डिस्टन्स हे मेजर करायचं आहे। त्यासाठी आपल्याला पूर्ण एका सरळ लाईनीमध्ये डिस्टन्स हे मेजर करता आलं पाहिजे। त्यासाठी आपण काय करतो, रेंजिंग करतो। तर त्यासाठी आपण M1 आणि N1 हे दोन पॉईंट आपण आतमध्ये इस्टॅब्लिश करतो, जे की स्ट्रेट लाईनवरती असतील। ए आणि बी या स्ट्रेट लाईनवरती इंटरमिजिएट पॉईंट असतील, त्यालाच आपण काय म्हणतो, रेंजिंग म्हणतो, समजलं। तर ती बघा रेंजिंग बघा आपण कशा पद्धतीने करतो। मी पहिल्यांदा प्रोसिजर वाचतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे। प्रोसिजर मित्रांनो नीट लिहून काढा, 4दा वाचा, त्याच्यानंतरच तुम्हाला थोडं समजायला प्रयत्न होईल। तर बघा, द चेनमॅन ॲट M1 कॅन बी सी बोथ रेंजिंग रॉड्स ॲट N1 अँड बी। म्हणजे चेनमॅन जो आहे M1 हा एक सर्वेअर आहे जो कोणते पॉईंट बघू शकतो, N1 आणि बी, N1 पण पॉईंट बघू शकतो आणि बी पण पॉईंट बघू शकतो। द चेनमॅन ॲट N कॅन बी सी रेंजिंग रॉड ॲट M1 अँड ए। जो चेनमॅन आहे N
एन वाला N1 आहे हा, ठीक आहे N1, तो M1 पण पाहू शकतो आणि ए पण पाहू शकतो. याला N1 करा मित्रांनो, ठीक आहे. N1 हा जो आहे तो M1 पण पाहू शकतो आणि ए पण पाहू शकतो. जसं M1 हा N1 आणि N1 आणि बी पाहू शकतो, त्याच पद्धतीनं हा जो N1 जो सर्वेअर आहे तो डायरेक्ट ए पॉईंट आणि M1 हे सुद्धा पॉईंट पाहू शकतो. याच्यानंतर मित्रांनो आपण पूर्ण प्रोसिजर एकदा रीड करून घेऊयात, त्याच्यानंतर आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. द टू चेनमॅन्स देन डायरेक्ट इच अदर अल्टरनेटली. द चेनमॅन ॲट N1 डायरेक्ट द चेनमॅन ॲट M1 टू कम्स इन लाईन विथ An1 टू ऑक्युपाय द पोझिशन M2. म्हणजे याचाच अर्थ काय होतो बघा मित्रांनो, जो N1 हा जो सर्वेअर आहे मित्रांनो तो डायरेक्ट हा ए पण पॉईंट बघू शकतो आणि हा M पण पॉईंट बघू शकतो. मग इथे उभा राहिलेला सर्वेअर काय करेल, इथे रेंजिंग रॉड पकडेल आणि इथे एक रेंजिंग रॉड असतो त्याच्यापाशी आणि दोन्ही बायसेट करतो, ठीक आहे. म्हणजे एक अशी पद्धतीने एक लाईन तयार करतो, ठीक आहे. अशा पद्धतीने लाईन तयार केल्यानंतर हा जो M1 ठिकाणी उभा राहिलेला माणूस आहे तो ह्या लाईनच्या बाहेर आहे. मग तो त्याला इशारा करून किंवा जे काय सिग्नल आहे ते देऊन त्याला ह्या बरोबर ह्या M2ला एला सांगतो, ठीक आहे. याच्यानंतर बघा M2ला हा आल्यानंतर हा M2ला हा पण दिसतो, हा N1 पण दिसतो आणि हा बी पण दिसतो. मग हा M2 इथे रेंजिंग रॉड उभा करतो मित्रांनो आणि बीला एक रेंजिंग रॉड तो ऑलरेडी असतो आणि हा डायरेक्ट आय थ्रू रेंजिंग करतो. तर त्यावेळेस हा M2 हा N1ला काय सांगतो की तू लाईनवरती नाही आहेस, तू लाईनवरती आहे. मग तेव्हा N1 हा इथे येतो, ही N2 ही न्यू पोझिशन झाली, ठीक आहे. आता एकदा N1नं सगळ्यात पहिल्यांदा बायसेट केलं तर त्याच्यानंतर M2नं बायसेट केलं तर, ठीक आहे. आता त्याच्यानंतर N2 हा बायसेट करणार, ठीक आहे, N बायसेट करणार. तर Nला हा ए पॉईंट विजिबल आहे. तर अशा पद्धतीने विजिबल असल्यानंतर हा N2 म्हणजेच N सर्वेअर काय म्हणतो की M2ला तू लाईनवरती नाही आहेस, तू अजून थोडंसं डाऊन ये. मग हा M2 अशा पद्धतीने खाली खाली येत जाताना हा M3 ही एक नवीन पोझिशन बनवतो. त्याच्यानंतर M3ला हा बी पॉईंट दिसत असतो मित्रांनो, ठीक आहे. आणि M3 हा बीला बायसेट करतो बरोबर. इथे एक रेंजिंग रॉड आहे, इथे एक रेंजिंग रॉड आहे. डायरेक्ट मेथड मधली कोणतीही मेथड वापरून तो N2ला काय म्हणतो की तू लाईनवरती नाही आहेस, तू लाईनमध्ये ये. मग अशानंतर N2 हा नेक्स्ट पोझिशन घेतो, तो झाली त्याची N3, ठीक आहे. असं कितीही वेळा होऊ शकतं, 10 वेळा होऊ शकतं, 12 वेळा होऊ शकतं. त्याच्यानंतर N3 काय म्हणतो की तू लाईनवरती नाही आहेस, तू लाईनवरती ये. नंतर M3 हा इथे पोझिशन घेतो M4. त्याच्यानंतर M4 हा बायसेट करतो. असं करत करत मित्रांनो एक अशी लाईन येते जेव्हा हा जेव्हा बीला बायसेट करतो तेव्हा हा N त्याच लाईनवरती भेटतो आणि जेव्हा N हा M आणि एला बायसेट करतो तेव्हा M पण त्याच पॉईंटवरती त्याला भेटतो. अशा पद्धतीने ही रेंजिंग जी आहे ती केली जाते. प्रोसिजरमध्ये पण तीच आहे, तुम्ही बघू शकता. देन द चेनमॅन ॲट M2 direct the chainman at N1 to come in line with M2 B to occupy position N2 by successively directing each other. They finally occupy position M and N on line AB. Now A, M, N, B are exactly in same line. Other intermediate points can be fixed by direct ranging and the distance AB can be changed. This method can also be used in ranging a line across a valley, ठीक आहे. आपण लाईन रेंजिंगचा वापर करून पण आपण ही टाईपची रेंजिंग इनडायरेक्ट ही आपण करू शकतो मित्रांनो, ठीक आहे. तर समजलं तुम्हाला कशा पद्धतीने रेंजिंग केली जाते. तरीही अजून एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. हे बघा, इथे पॉईंट ए आहे, ठीक आहे, ए पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे बी आहे, ठीक आहे. हा न्यू पॉईंट आहे डी इथे उभा राहिलेला आहे. हा एक पॉईंट आहे सी, ठीक आहे. याला याच्या हातात एक रेंजिंग रॉड आहे, इथे पण एक रेंजिंग रॉड असतो मित्रांनो. हा बायसेट करतो तर डी हा बाहेर दिसतोय, ठीक आहे. डी हा बाहेर आहे तर याला काय करतो, डीला थोडंसं आतमध्ये यायला सांगतो, इथे यायला सांगतो. डी इथे आल्यानंतर पुन्हा डी बायसेट करतो. तर डी हा एला बायसेट केल्यानंतर हा सी जो पॉईंट आहे म्हणजेच तुमचा N1 असेल किंवा M1 असेल, ठीक आहे. तर त्याला सांगतो की थोडंसं आतमध्ये हो. असं करत 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 हे दोन्ही पूर्णपणे एका लाईनवरती येतात मित्रांनो. बघितलं तुम्ही, डी हा नंतर याला बायसेट करतो आणि याला लाईनवरती यायला सांगतो. अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट एका पर्टिक्युलर लाईनमध्ये आल्यानंतर ही रेंजिंग पूर्णपणे कंप्लीट होते.
ठीक आहे, अशा पद्धतीने रेंजिंग केलं जातं. तुम्ही या इमेजच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल. आता इथे 2D मध्ये एक्सप्लेन करता येत नाही आहे, पण जेव्हा तुम्ही ऑन ग्राउंड प्रॅक्टिकली तुम्ही करचाल रेंजिंग बाय इनडायरेक्ट मेथड तेव्हा तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी ए पॉईंटवरती एक सर्वेअर असतो, म्हणजेच एक स्टुडंट असतो उभा करतो. बी पॉईंटवरती एक स्टुडंट असतो, एन पॉईंटवरती एक स्टुडंट असतो आणि एम पॉईंटवरती एक स्टुडंट असतो. टोटल 4 स्टुडंट आहेत मित्रांनो. ठीक आहे, हे कुठेही उभारले असू शकतात. 3D मध्ये थोडंसं इमॅजिन करा. तर पहिल्यांदा हा एन स्टुडंट काय करतो की एला बायसेट करतो. ठीक आहे, जिथे एन उभारला आहे तिथून हा बायसेट करतो एला. तेव्हा एम हा मुलगा जो आहे तो बाहेर आहे, मग याला काय म्हणतो, तू लाईनवरती आहे, म्हणजे लाईनच्या बरोबर लाईनवरती उभा राहा. मग याला लाईनवरती उभा केल्यानंतर याच्यानंतर एम हा मुलगा काय करतो, बीला बघतो, बीकडे बघून बायसेट लाईन मारतो. तेव्हा त्याला जाणवतं की एन हा मुलगा किंवा एन जो सर्वेअर आहे तो पॉईंटवरती नाही आहे, तेव्हा त्याला तो पॉईंटवरती यायला सांगतो. तेव्हा तो N1 अशा पद्धतीनं मूव्ह होतो. मग तो राईट साईडला असेल, लेफ्ट साईडला असेल, XYZ. जेव्हा हा लाईनवरती आला N1 तेव्हा तो एकडे बघतो. का तर एला बी दिसत नाही आहे आणि बीला ए दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण सगळे पॉईंट एकाच लाईनवरती आहेत. हे कशावरून ठरवतात, तर हे दोघं जण ठरवतात, एम आणि एन हे दोघं ठरवतात. मग एन हा एला बायसेट करतो, तेव्हा त्याला जाणवतं की एम हा पॉईंट या लाईनवरती नाही आहे मित्रांनो. तेव्हा तो M2ला म्हणजेच एमला ह्या न्यू पोझिशनला बोलवतो. ठीक आहे, असं करत करत एकूणमेकाला बायसेट करत करत मित्रांनो, जेव्हा अशा पद्धतीनं जेव्हा एन हा एला बायसेट करतो तेव्हा एम हा त्याच्या बरोबर सेंटरला जाणवतो आणि जेव्हा एम हा बायसेट करतो बीला तर तेव्हा एन पॉईंट पण त्याच लाईनवरती त्याला जाणवतो, म्हणजे शिफ्ट होण्याची काही गरज नाही आहे. जेव्हा एन रेंजिंग करतो तेव्हा त्याला एम पॉईंट हा बरोबर जाणवतो. जेव्हा एम पण रेंजिंग करतो त्याला एन पॉईंट हा बरोबर जाणवतो. अशा टायमाला A-M-N-B हे एकाच लाईनमध्ये आहेत असं कन्सिडर केलं जातं आणि याच्यानंतर याच्यातलं डिस्टन्स हे मेजर केलं जातं. हे डिस्टन्स तरीही खूप जास्त असेल तर आपण नंतर डायरेक्ट मेथड वापरून आपण याच्यामध्ये पण अजून पॉईंट जे आहेत ते आपण इस्टॅब्लिश करू शकतो आणि त्याच्यानंतर पण तुम्ही रेंजिंग करू शकता. तर अशा पद्धतीनं मित्रांनो इनडायरेक्ट मेथडचा यूज करून ही रेंजिंग ही केली जाते. अजूनही काही डिफिकल्टी असतील तर नीटपणे ही जी प्रोसिजर आहे मित्रांनो ती नीटपणे शांतपणे वाचा, पॉईंट बघा, पॉईंट कुठे आहेत M1 N1 तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. आणि समजलं नसेल तर व्हिडिओ रिवाइज करून बघा. कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल करताना व्यवस्थितपणे लक्ष देऊन प्रॅक्टिकल करा, तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थितपणे कन्सेप्ट ह्या समजून जातील. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. क्रॉस स्टाफ सर्वेवरती प्रॉब्लेम एक्झामला येऊ शकतात. तर कोणत्या टाईपचे, खूप एकाच टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो, तर त्या टाईपचे प्रॉब्लेम्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओला डिस्कस करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपला जो रेंजिंग पॉईंट होता 2.3 खूप महत्त्वाचा आहे. 2.3 रेंजिंग, त्याच्यामध्ये डायरेक्ट रेंजिंग, त्याच्यामध्ये आपण लाईन रेंजिंग एक बघितली आणि आय जजमेंट एक बघितले. अशा पद्धतीचे 2 टाईप आपण डायरेक्ट रेंजिंगमध्ये बघितले आणि इनडायरेक्ट रेंजिंग ही आपण डिस्कस केलेली आहे. अशा पद्धतीने 2.3 ते पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून कळवा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.